महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी. पीक विमा कधी जमा होणार या प्रश्नावर आज अखेर सरकारकडून महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. राज्यातील लाखो शेतकरी अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि आजच्या या बातमीमध्ये विम्याबाबतची संपूर्ण अपडेट मी देणार आहे. महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी हंगाम या दोन्ही हंगामातील पीक विमा वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया एकाच दिवशी पूर्ण होणार नाही, तर टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार पीक विमा वितरणासाठी जिल्हानिहाय अहवाल, पंचनामे, पीक कापणी प्रयोग आणि विमा कंपन्यांचे रिपोर्ट यांची तपासणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. पहिला टप्पा. पहिल्या टप्प्यात ज्या भागांमध्ये अतिवृष्टी, पूर, गारपीट, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्या भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. टप्पा. दुसऱ्या टप्प्यात मध्यम स्वरूपाचे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांचा पीक विमा जमा केला जाणार आहे. तिसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यात ज्या ठिकाणी नुकसान कमी आहे किंवा अहवाल उशिरा त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. सरकारी सूत्रांनुसार पहिल्या टप्प्यातील पीक विमा याच महिन्याच्या अखेरीपासून पुढील महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. यानंतर दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यातील पीक विमा हळूहळू जमा केला जाणार आहे. माहिती. पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने जमा केला जाणार आहे. कोणालाही कार्यालयात जावं लागणार नाही. कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा खालील कारणामुळे उशिरा मिळत आहे. बँक खात्याची माहिती चुकीची असणे, आधार लिंक नसणे, पीक कापणी प्रयोग अपूर्ण, विमा कंपन्यांचा विलंब आणि जिल्हा अहवाल उशिरा येणे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की एकही पात्र शेतकरी पासून वंचित राहू नये, यासाठी विशेष आढावा बैठकाही घेण्यात आल्या आहेत. कामात दिरंगाई करणाऱ्या विमा कंपन्यांवर कारवाई करण्याचा इशाराही सरकारकडून देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही अशी भीती शेतकऱ्यांनी मनात ठेवू नये. सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच आहे, फक्त थोडा वेळ लागणार आहे. काही जिल्हे पीक विमा आधीच जमा झालेला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे. ही यादी पूर्ण झाल्यानंतर रक्कम थेट खात्यात जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना. पीक विमा वेळी सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही, म्हणून आज आला नाही तर उद्या येणार नाही असं समजू नका. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक विनंती आहे. ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे. ही माहिती सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.